नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127व्या कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटमध्येच आता जे विद्यार्थी एप्रिल मे 2026मध्ये पासआउट झाले आहेत अशा विद्यार्थ्यांना पण डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय करता येणार आहे. तर अप्लाय करण्यासाठीची आजपासून सुरुवात झालेली आहे 25 जुलै 2026 आणि लास्ट तारीख आहे 15 ऑगस्ट 2026. त्याच्यानंतर पण काही दिवस आहेत, पण विदाऊट लेट फी ही लास्ट तारीख आहे. तर या डिग्री फॉर्म अप्लाय करण्यासाठी आपल्याला फक्त अर्जासोबत गुणपत्रिका अपलोड करायची आवश्यकता आहे. तर मी तुम्हाला एक मागचा सर्क्युलर दाखवतो. तर मागच्या सर्क्युलरमध्ये असं होतं की आपल्याला डिग्री सर्टिफिकेट अप्लाय करताना मूळ गुणपत्रिका अपलोड करायची होती. मूळ गुणपत्रिका म्हणजेच हार्ड कॉपी. आणि पण रिसेंटली जो युनिव्हर्सिटीचा सर्क्युलर आला आहे त्यामध्ये त्याने याच्यामध्ये हा जो मूळ शब्द आहे हा वगळण्यात आला आहे. याचा अर्थ असं होतं की आपण सॉफ्ट कॉपी पण हे करू शकतो. तर आता आपण डिग्री सर्टिफिकेटसाठी अप्लाय कसं करणार आहोत हे पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला स्टुडंट प्रोफाईलमध्ये लॉग इन करून घ्यायचे आहे. येथे आपल्याला फोन नंबर सिलेक्ट किंवा मेल आय डी सिलेक्ट करून क्रेडेन्शियल फुलफिल भरून कॅप्चा भरून आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे. स्टुडंट प्रोफाईलमध्ये लॉग इन केल्यानंतर आपण इथे एक ऑप्शन पाहू शकतो की अप्लाय फॉर सर्टिफिकेट. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक सर्टिफिकेटचे सगळे ऑप्शन दिसायला लागतील. तर यामध्ये लक्षात ठेवा की जो सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट जो आहे हा सर्टिफिकेट बेसिकली ज्या विद्यार्थ्यांसाठी अप्लाय होतो, ज्या विद्यार्थ्यांना बॅकलॉग लागले होते किंवा ते त्यांची डिग्री रेग्युलर कंप्लीट करू शकले नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी सप्लिमेंटरी कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट असतो. आणि जे विद्यार्थी रेग्युलर म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी त्यांची डिग्री 4च वर्षामध्ये कंप्लीट केली आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटचा ऑप्शन असतो. तर आपल्याला बेसिकली याच्यावरच क्लिक करायचं आहे. तर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो हे इन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत. हे इन्स्ट्रक्शनमध्ये बेसिकली असे इन्स्ट्रक्शन आहेत की आपण एकदा ऑनलाईन फॉर्म भरला तर तो आपल्याला दुरुस्त करता नाही येणार, म्हणून फॉर्म भरताना पूर्ण काळजीपूर्वकच फॉर्म भरायचा आहे. आणि याच्यात असं सांगितलेलं आहे की आपण ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर कॉलेजवर किंवा विद्यापीठावर आपल्याला काही सबमिट करायची आवश्यकता नाही. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन काळजीपूर्वक वाचल्यानंतर याच्यावर चेकबॉक्सवर क्लिक करून आपल्याला अप्लाय या बटनावर क्लिक करायचं. अप्लाय या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की PRN नंबर ॲटोमॅटिक आलेला आहे. आपल्याला काहीच करायची गरज नाही. पासिंग इयर 2025 किंवा 2026, जसं माझं 2026 आहे म्हणून मी 2026 क्लिक करतो. त्याच्यानंतर स्टुडंट टाईप म्हणजे बेसिकली काय की युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट स्टुडंट म्हणजे जे विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेले आहेत. तर आपण कॉलेजवर शिकलेले आहेत, युनिव्हर्सिटी नाही म्हणून हे आपल्याला ऑप्शन नाही. त्यानंतर PhDचा नाही, बाकी काहीच नाही. ॲटोनॉमस स्टुडंट्स म्हणजे जे विद्यार्थ्यांचं कॉलेज ॲटोनॉमस आहे, जसं TY पाटील आकुर्डीचं असू शकतं किंवा त्यानंतर PCCOA असे कॉलेज असू शकतात की जे ॲटोनॉमस आहेत. तर युनिव्हर्सिटी स्टुडंट्स म्हणजे बेसिकली हे विद्यार्थी मोस्टली आपण आहेत, म्हणून आपण युनिव्हर्सिटी स्टुडंट्सवर क्लिक करणार आणि याच्यानंतर चेक PRN व्हॅलिडेशन या बटनावर आपण प्रेस करणार. या बटनावर प्रेस केल्यानंतर आपल्याला एक नेक्स्ट विंडो ओपन होते. ती विंडो अशी आहे. जसं मी त्या बटनवर प्रेस केल्यानंतर आपल्याला इथे पाहू शकतो की माझा PRN नंबर ॲटोमॅटिकली फिल झाला आहे. मी हा PRN नंबर काहीच भरला नाही. सीट नंबर पण आला आहे. माझा लास्ट सेमिस्टर म्हणजे सेम 8चा जो सीट नंबर होता तो ॲटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर मला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्टुडंट नेम पण ॲटोमॅटिक आलेला आहे. त्यानंतर ही सगळ्यात मेन स्टेप आहे. याच्यावर आपल्याला काय करायचं आहे की आपले जो मराठी लँग्वेजमध्ये इथं आपलं नाव फिल करायचं आहे. तर नाव फिल करण्यासाठी आपल्याला क्लिक हिअर फॉर मराठी टायपिंगवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल, पण सध्या काही कारणास्तव ही वेबसाईट ओपन होत नाही. मग त्यानंतर तुम्ही कॉपी पेस्ट किंवा जे ऑप्शन असेल त्याच्याने तुम्ही नाव हे फिल करायचं आहे. त्याच्यानंतर आईचं नाव पण आपल्याला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर आपल्याला कंट्री सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट झाल्यानंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे. तर हे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्ही जी राहतो ते डिस्ट्रिक्ट. ही डिग्री आपल्याला पोस्टाने भेटत असते, तर त्यासाठी आपल्याला आपला जो रजिस्ट्रेशन ॲड्रेस असतो तो फिल करायचा असतो. त्यानंतर इथं आपल्याला फोन नंबर आणि मेल ID सगळी इन्फॉर्मेशन फिल करा.
ती सर्व इन्फॉर्मेशन फिल झाल्यानंतर आपल्याला इथं विचारलेलं आहे की इज युअर कॉलेज ॲटोनॉमस. तर आपल्याला इथे आपलं जर कॉलेज ॲटोनॉमस असलं तर यस सिलेक्ट करायचं आहे किंवा नो सिलेक्ट करायचं आहे. जसं माझं कॉलेज ॲटोनॉमस नव्हतं म्हणून मी नो सिलेक्ट करणार. फॅकल्टी नेम आपल्याला इथे इंजिनिअरिंग सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कोर्स नेम आपली जी ब्रांच असेल ती इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पासिंग मंथ हे इन्फॉर्मेशन पण ॲटोमॅटिक युनिव्हर्सिटीकडून फेच झालेलं आहे. त्यानंतर अंडर क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम हे काय असते तर हे बेसिकली असं असते की समजा तुम्हाला कमी मार्क्स पडले तर तुम्हाला जास्त मार्क पाहिजे असल्यावर तुम्ही डबल तो पेपर फक्त जास्त मार्क भेटण्यासाठी दिला तर ह्याला सिलेक्ट करायचं आहे. मोस्टली हा कोणामध्येच ॲप्लिकेबल नसतो. त्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केलं. या ठिकाणी मराठी टायपिंग चालत नसल्यामुळे मी इथून सबमिट बटन क्लिक करत नाही, पण जेव्हा हे सुरू होईल त्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला इथे सांगतो. तर जेव्हा पण आपण या सबमिट बटनावर आपण क्लिक करणार, त्या सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ना त्यानंतर एक ऑप्शन दिसेल. ते ऑप्शन इथं असणार की आपल्याला इथे मार्कशीट अपलोड करायची आहे. तर ती मार्कशीट अपलोड करताना इथे मार्कशीट अपलोड करून अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि लक्षात ठेवा जी आपण मार्कशीट अपलोड करणार आहोत ती फक्त फायनल इयरचीच करायची आहे. म्हणजे इंजिनिअरिंगच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर आपल्याला ती मार्कशीट सेम 8 याचीच करायची आहे. त्यानंतर आपल्या ॲप्लिकेशन प्रिव्ह्यू आपण पाहू शकतो. ॲप्लिकेशन आय डी, आपला PRN, स्टुडंट नेम, मदर नेम, जेंडर, स्टेट, पिनकोड, मेल ही सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का ही चेक करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला येथून जो आय बटन जो असेल त्या आय बटनावर क्लिक करून पाहायचं आहे की जो आपण जे अपलोड केलेली जी मार्कशीट आहे ती आपलीच आहे का किंवा ती सेम आर्चीच आहे का. आणि काही दुरुस्ती करायचं असलं तर आपण या एडिट ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे. जर आपल्याला वाटलं की नाही आपलं सगळंच बरोबर आहे तर मग त्यावेळेस आपण प्रोसीड टू पे या बटनावर क्लिक करायचं आहे. जेव्हा पण आपण प्रोसीड टू पे या बटनावर क्लिक करू त्यानंतर आपल्याला असे एक पेमेंट गेटवे ओपन होईल. त्या पेमेंट गेटवेवर पेमेंट पूर्ण करून आपल्याला प्रोसीड करायचं आहे. पेमेंट एकदा कंप्लीट झाली तर त्यानंतर आपल्याला स्टुडंट डॅशबोर्डवर आपल्याला असं दिसेल की आपल्याला प्रिंट जर काढायची असली आपल्या त्या ॲक्नॉलेजमेंटची तर आपण काढू शकतो. किंवा आपलं स्टेटस वगैरे काही पण असेल ते आपल्याला दिसेल. यानंतर आपली जी डिग्री आहे ते साधारणपणे पोस्ट थ्रू काही दिवसांमध्ये ज्या दिवसाला आपण अप्लाय केले तिथून एक 20 दिवसांमध्ये भेटून जाईल. थँक्यू.